नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रिअल्टी एक्सपर्टच्या एका व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ करायचं काही इंटेन्शन नव्हतं, पण आज जस्ट असं पाठीमागे तुम्ही बघू शकता अरेबियन सी आणि अरबी समुद्राचं रौद्ररूप तुम्ही ठिकाणी बघू शकता. अथांगतेने नटलेला अरबी समुद्र. पण आपल्या टॉपिक आजचा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश की आपण असं बघतो की ऑलरेडी लोकांकडे घरं असतात, काहींना स्वतःच्या हक्काचे घर बांधायचे असतात, पण त्यांना बऱ्याचशा अडचणी असतात की आपलं घर असंच पाहिजे, आपलं तसंच पाहिजे. तर पहिली गोष्ट अशी की ज्याच्याकडे बक्कळ पैसा आहे, खूप जास्त प्रमाणात पैसा आहे, तर ते त्यांच्या मर्जीप्रमाणे किती पण पैसे खर्च करून घर बांधू शकता. असं नाही की तुमचे घर असंच पाहिजे तसंच पाहिजे, अशी काही कुठं एसओपी नाहीये. आहे त्यात बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या पाहिजे, पण तुमच्याकडे जसा पैसा आहे. काही एक सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे किंवा काहीतरी नोकरी करून, छोटीशी नोकरी करून ज्याला घर बांधायचंय, त्याच्यासाठी ते पूर्ण बांधणं तेवढं इझी नसतं. त्यामुळे घर बांधताना तर ते साधारणतः तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला कसं घर पाहिजे, तुमच्या घरात माणसं किती, त्या हिशोबाने बांधलं पाहिजे. कारण बऱ्याचशा अशा बघतो आपण या जगात की लोक आवड कर्ज करतात आणि काही करून ते घर बांधतात. ती पण असं ज्याची त्याची इच्छा असते. पण जनरली काय असतं, कोणाच्या दबावाखाली राहणं किंवा दबावाखाली घर बांधणं हे काही असं त्याचे तुमचं उत्तर ठरत नाही. तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बांधा. तुमच्याकडे जेवढे पैसे जमतील त्याप्रमाणे ते बांधा. समजा तुमच्याकडे 4 लाख रुपये जमले तर ते 4 लाखाचं नियोजन करा. त्या 4 लाखात जर तुम्हाला समजा एखादा विथ मटेरियल कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याच न करता स्वतः थोडा वेळ द्या. त्यामुळे तुमचे पैसे देखील अतिरिक्त वाचतील. त्यामुळे जेवढे पैसे येतील तसं काम करा. अजून काही दिवसानंतर पैसे आले तेवढे पैसे युज करून काम करा. त्यामुळे घर असा एक सर्वस्व न मानता की त्यामागे की सगळे जमापुंजी लावून तीच एक गोष्ट करायची, तर ही एक कुठेतरी गोष्ट थांबली पाहिजे. कारण लोक आजकाल बघतो आपण की आम्हाला पण बरेचसे कॉल येतात की आम्हाला असं घर बांधायचंय, एकदाच बांधायचंय, पण असं एवढे पैसे खर्च करणार आहे आणि ते बांधायचे. पण ते घर म्हणजे एक असतं घर, एक आपण म्हणतो ना की नोकरी अशी पाहिजे की तिथे गेल्यानंतर काम करण्याचं मन झालं पाहिजे आणि घर असं पाहिजे की घरी परत जाण्याचं मन झालं पाहिजे. पण असं काही नसतं. घर हे तुमच्या मर्जीप्रमाणे बांधा असं काही नसतं. तुम्ही स्वतः आत्मिक पद्धतीने किती खुश आहे, तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे, तुमचा आनंद कशात आहे ते शोधा. घर बांधताना तुमच्या याच्याप्रमाणे बांधा. कारण अननेसरी खर्च करून त्या गोष्टीचा लाभ तुम्हालाच घ्यायचा आहे. नुसतं कर्ज करून त्या कर्जाच्या बोजाखाली दबण्यापेक्षा तुम्ही ते बांधू शकता. ज्याच्याकडे पैसे, पक्कळ पैसे, त्यांच्यासाठी मार्केटमध्ये खूप सारे लोक बसलेले, खूप मोठ्या मोठ्या एजन्सीज आहे, इंटेरियर डिझायनर्स आहे, आर्किटेक्ट, इंजिनियर्स आहे, खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहे. पण ज्यांच्याकडे कमी पैसे, ज्यांना कमी बजेटमध्ये बांधायचं, त्या अशा लोकांसाठी आम्ही श्रीमंत लोकांसाठी पण आहे आणि गरीब लोकांसाठी पण आहे. ज्यांना बांधायचं कमी पैशात खर्चात बांधायचं आहे, की ज्यांच्याकडे काही, आम्ही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तुम्हाला मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, आपण फक्त तुम्हाला कन्सल्टेशन देऊ शकतो, एक इंजिनियर, एक त्या क्षेत्रातला माणूस म्हणून. पण ते सर्वोच्च निर्णय तुमचा आहे. आपण कुठल्याही कन्सल्टेशनचे चार्जेस घेत नाही, हे क्लिअर सांगतो. कारण आपलं मिशन हे नाही आहे की पैसा कमवणं. आपण जस्ट जे व्हिडिओ असतात ते खाली पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह असतात की तुम्ही घर बांधायचं की कसं बांधलं पाहिजे, तुमचा खर्च जेणेकरून कमी बसाल. ज्यांना खर्च करायचा आहे त्यांच्यासाठी पण आपल्याकडे भरपूर असे ऑप्शन आहे की तुम्ही जास्तीत जास्त खर्च कसा करू शकतात. पण ज्यांच्याकडे खरंच खर्च कमी यांना करायचं, त्यांना कमी खर्चात बांधायचं, त्यांच्यासाठी आपण आहे. त्यांच्यासाठी आपण तसं म्हणलं तर काम करतो. पण तुम्ही तुमच्या काय असतील, तुम्हाला तर काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला काही बांधायचं आहे, तुम्ही तुमचा आमच्या नंबर व्हॉट्सअप करा, तुम्हाला सांगा, तर आपण तुम्हाला प्लॅनिंग डिझाईन जे असेल त्याची मदत करू. आपण त्या क्षेत्रात कुठल्याही कमर्शियल रेटने चार्ज करत नाही. एक सर्वात मोठी आमचं नाव सांगून जर तुम्ही तुमच्याशी कोणी संपर्क साधत असेल ते चुकीचं आहे. आपण एक आपलं विजन आहे की घर बांधण्याचं जे आजकाल लोकांनी घर म्हणजे एवढं मोठं अवघड करून ठेवलेलं आहे की ते घर म्हणजे असं असतं, घर म्हणजे 20 लाख रुपये, घर म्हणजे 15 लाख रुपये. असं नसतं. 5 लाखात पण तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे चांगलं घर होतं की ते 5 लाखाचं घर काय आज बांधलं उद्या पडत नाही. चांगलं घर चांगल्या पद्धतीने सुद्धा होतं. असं काही नाहीये. जे सांगणारे शहाणे असतील की घर म्हणजे 20 लाख, 15 लाख, 25 लाख, 30 लाख, असं काही नसतं. आहे 1,500 रुपये पर स्क्वेअर फीट ते 2,000 रुपये स्क्वेअर फीट पण कामाचा रेट आहे विथ कॉन्ट्रॅक्टरचा. पण जर तुम्ही स्वतः काम करत असाल तर ते तुमचा रेट कमी होतो. कारण बचत करून घर बांधणं हीच तर तुमची खासियत आहे. म्हणजे ज्याला बांधायचं तो बचत करून, ज्याच्याकडे पैसा येतो तो 1,500-2,000 रुपये पर स्क्वेअर फीटने देणार आहे. कारण कामाला पैसे लागतात, चांगल्या कामाला देखील पैसे खूप सारे लागतात. हे असं नाही की तुमच्या 2,000 रुपये स्क्वेअर फीटनी किंवा 1,800-1,700 रुपये स्क्वेअर फीटनी एखादी काम घेतलं आणि त्याला 1,000 रुपये उरणार आहे, असं पण नसतं. आणि कमी खर्चात देखील चांगलं काम होतं. त्यामुळे असे खूप